महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य। मराठी शिकण्यासाठी किती महिन्यांची मुदत घ्यायची हे उद्या बैठकीत ठरवणार। मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। महाराष्ट्रात राहून मराठी बोलणार नाही असं चालणार नाही, प्रताप सरनाईकांनी ठणकावलं। प्रवाशांनीही चालकांशी मराठीतच संवाद साधावा, सरनाईकांचं आवाहन। 4 एप्रिलला होणाऱ्या हिंदी भाषिकांच्या संपाला मनसे देणार उत्तर। आंदोलनाच्या वेळी मनसैनिक रस्त्यावर उतरणार। परप्रांतीय रिक्षावाल्यांची दादागिरी खपवून घेऊ नका, राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश। सर्व रिक्षा टॅक्सी चालक उद्या मुंबईत एकत्र महाराष्ट्र गीत गायन करणार। भाषेच्या नावाखाली कामगारांमध्ये फूट पाडणाऱ्या संघटनांचा निषेध करण्यासाठी गीत गायन। अशोक खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी। 7व्या गुन्ह्यात खरातला पोलीस कोठडी। हिंदू ही दहशतवादी असू शकतात, हुसेन दलवाई यांच्या वक्तव्यानं नव्या वादाची ठिणगी। सोलापूरमधील भोंदू मनोहर मामा भोसले प्रकरणात धक्कादायक माहिती उघडकीस। व्हीआयपी भक्तांसाठी मुंबईच्या आलिशान हॉटेलमध्ये भरवायचा दरबार। पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड। न्यायमूर्ती स्वर्णकांता यांना केजरीवालांचं पत्र। प्रत्यक्षपणे किंवा वकिलांमार्फत उपस्थित राहणार नाहीत। कांतांकडून न्याय मिळण्याची आशा धुळीस मिळाली, केजरीवालांची टीका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।